नमस्कार मंडळी. जय जय श्रीकृष्ण, जय जय श्री स्वामी समर्थ. आपण सगळेच दिवाची पूजा करतो. कोणी फुलं अर्पण करतो, कोणी दिवा लावतो, कोणी उपवास करतो, तर कोणी मोठा खर्च करून पूजा करतो. पण कधी विचार केलात का, भगवंताला खरंच काय हवं असतं? सोनं, चांदी की विधी, मंत्र आणि दिखावा? की मग एक निरागस मन, निष्कलंक प्रेम आणि निस्सीम भाव? आजची ही कथा आहे एका अशा भोळ्या भक्ताची, ज्याला पूजा कशी करायची हे माहीत नव्हतं, पण ज्याचं मन पूर्णपणे भगवंतात गुंतलेलं होतं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की भगवंताला खर्च नाही, भगवंताला भाव हवा असतो. ही आहे मानसिक पूजेची अद्भुत कथा, जिथे शब्दांपेक्षा भावना बोलतात आणि भक्ती विधींपेक्षा मोठी ठरते. चला तर मग या सुंदर हृदयस्पर्शी कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. भगवान सर्वांवर कृपा करतात, पण एक अट असते, ती म्हणजे आपण खऱ्या अर्थाने त्यांचे व्हावे. भगवंतावर प्रेम करायचं, पण ते स्वार्थासाठी नाही, तर निस्सीम भावाने. जेव्हा माणूस मनापासून भगवंतावर प्रेम करतो, तेव्हा भगवंतही त्याच्यावर सर्वस्व अर्पण करतात. भगवंताची पूजा म्हणजे केवळ मोठा खर्च, सोनं चांदी, फुलं फळं नाहीत. भगवंताला हवं असतं ते निर्मळ मन आणि निरपेक्ष भाव. ही गोष्ट आहे वृंदावनची. वृंदावनमध्ये एक भोळा भाबडा पंडित राहत होता. तो फार शिकलेला नव्हता, ना वेदशास्त्रांचा मोठा अभ्यास केलेला, पण त्याचं मन अतिशय निर्मळ होतं. त्याची पत्नी कधीतरी म्हणायची, इतर बायकांना त्यांचे नवरे साड्या दागिने आणतात, तुम्ही माझ्यासाठी काहीच आणत नाही. तेव्हा पंडित हसत म्हणायचा, थांब ग, माझा एक मित्र आहे, तो भेटला की तुला इतकं देईल की तू सांभाळू शकणार नाहीस. पत्नीने विचारलं, कोण आहे तो मित्र? पंडित म्हणाला, त्याचं नाव मनमोहन आहे. पत्नीला वाटलं एखादा श्रीमंत माणूस असेल, पण प्रत्यक्षात तो मनमोहन म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते. तो पंडित रोज वृंदावनात बिहारीजींच्या मंदिरात जायचा. सगळे लोक त्यांना भगवान म्हणायचे, पण हा पंडित त्यांना आपल्या जिवलग मित्रासारखं मानायचा, मनमोहन. काही दिवसांनी कोलकात्याहून एक मोठा सेठ वृंदावनात आला. त्याने एक भव्य मंदिर बांधलं आणि त्यात श्रीकृष्णांची स्थापना केली. मंदिरासाठी पुजारी निवडायचा होता. गावकऱ्यांनी त्या भोळा पंडिताचं नाव सुचवलं. सेठाने त्यालाच पुजारी नेमलं आणि सोनं चांदीचे दागिने, कपडे, भोग याची व्यवस्था केली. पण पंडिताला पूजा कशी करायची हेच माहीत नव्हतं. तो ठाकूरजींशी अगदी मोकळेपणाने बोलायचा, मनमोहन, हे दागिने फार जड आहेत, तुला थकवा येईल. मी हे माझ्या बायकोला देतो, ती अधूनमधून घालेल. जेव्हा तुला हवे असतील तेव्हा सांग. त्याला चोरीची भावना नव्हती, कारण त्याच्यासाठी भगवान म्हणजे आपला माणूस होता. तो म्हणायचा, आज खूप ऊन आहे, कपडे घालू नकोस, तुला गरम लागेल. यमुनेत मनसोक्त आंघोळ करून ये. डोळे बंद करून तो कल्पना करायचा, भगवान यमुनेत स्नान करत आहेत. ही होती मानसिक पूजा. भोगाच्या वेळी तो म्हणायचा, आज मी काही बनवलेलं नाही, तू आज भक्तांच्या घरी जा. कोणी कढी भात, कोणी राजमा, कोणी दही माखन दिलं असेल, सगळ्या चवींचा आनंद घे. तो स्वतः बसून डोळे बंद करून पाहायचा, भगवान खात आहेत. महिने गेले. एक दिवस सेठ परत आला. त्याने पाहिलं, भगवान नग्न उभे आहेत आणि दागिने पंडिताची पत्नी घालून फिरत आहे. सेठ फार रागावला. त्याने पंडिताला काढून टाकलं आणि एक विद्वान ब्राह्मण नेमला. पण त्या रात्री सेठाला स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान म्हणाले, जुना पुजारी परत आणा. हा नवीन पुजारी आम्हाला बांधून ठेवतो. तो सकाळी 4ला उठवतो, पण तो आमची काळजी घेत नाही. सेठाला कळून चुकलं. भगवानाला विधी नव्हे, भाव महत्वाचा आहे. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा त्या भोळ्या पंडितालाच सेवा दिली आणि तेव्हापासून भगवंत आणि पुजारी यांच्यात संवाद सुरू झाला. भगवान हसायचे, बोलायचे, स्वीकार करायचे. हीच खरी भक्ती आहे. जेव्हा आपण साधे होतो, जेव्हा आपलं मन कपटमुक्त होतं, जेव्हा आपण पूर्णपणे भगवंताचे होतो, तेव्हाच भगवंत आपले होतात. घरात काम करताना, स्वयंपाक करताना, चालताना, बसताना फक्त मनात एक भाव ठेवा, माझे श्यामसुंदर माझ्या सोबत आहेत. हीच आहे मानसिक पूजा आणि हाच आहे भगवंताला मिळण्याचा सर्वात सोपा मार्ग. नमस्कार.